नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ ॲस्पिरंट्स हब या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपण भारतातील महत्त्वाचे अधिकारी कोण, काय व कुठे आहेत हे बघणार आहोत. व्हिडिओ बघण्याआधी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा. तर चला मित्रांनो सुरू करूया. या दस्तावेजात भारतातील विविध संवैधानिक, न्यायिक, संसदीय आणि लष्करी अधिकाऱ्यांची माहिती दिली आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यापासून ते विविध आयोगांचे अध्यक्ष आणि गुप्तचर संस्थांचे प्रमुख कोण आहेत याची माहिती येथे मिळेल मित्रांनो. तर चला सुरू करूया मित्रांनो. आता आपण संवैधानिक प्रमुख बघणार आहोत मित्रांनो. राष्ट्रपती, भारताचे राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू हे 15वे आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. उपराष्ट्रपती जगदीप धनखड 14वे, लक्षात ठेवावं लागेल मित्रांनो कितवे आहे म्हणून. 15वे राष्ट्रपती हे 15वे आणि उपराष्ट्रपती हे 14वे. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे कितवे आहेत? 15वे. भारताचे राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरिक आहेत. तर उपराष्ट्रपती राज्यसभेचे अध्यक्ष असतात. पंतप्रधान हे सरकारचे प्रमुख असतात आणि देशाच्या प्रशासनाचे नेतृत्व करतात. नेक्स्ट. आता आपण न्यायिक प्रमुख बघणार मित्रांनो. भारताचे सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालय संजीव खन्ना कितवे आहे? 51वे. अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया आर वेंकटरमणी 16वे. सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया तुषार मेहता अध्यक्ष राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण म्हणजेच नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल याचे अध्यक्ष आहेत मित्रांनो जे प्रकाश श्रीवास्तव. भारताचे सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख असतात आणि न्यायपालिकेचे नेतृत्व करतात. अटॉर्नी जनरल हे सरकारचे मुख्य कायदेशीर सल्लागार असतात. नेक्स्ट. आता आपण संसदीय प्रमुख बघणार. सभापती राज्यसभा जगदीप धनखड. उपसभापती राज्यसभा हरिवंश नारायण सिंह. महासचिव राज्यसभा प्रमोद चंद्र मोदी. विरोधी पक्षनेता राज्यसभा मल्लिकार्जुन खडगे. राज्यसभेत सत्ताधारी पक्षाचे नेते जे.पी. नड्डा. लोकसभा अध्यक्ष 18वे, हे लक्षात ठेवावं लागेल. कितवे? 18वे. कोण आहेत? आणि ओम बिर्ला. विरोधी पक्षनेता लोकसभेचे विरोधी पक्षनेता राहुल गांधी. लोकसभा महासचिव उत्पल कुमार सिंह. राज्यसभेचे सभापती उपराष्ट्रपती असतात. तर लोकसभेचे अध्यक्ष हे सभागृहाचे कामकाज चालवतात. विरोधी पक्ष नेते सरकारवर टीका करतात आणि जनतेचे प्रश्न मांडतात. नेक्स्ट. आता आपण निवडणूक आयोगाबद्दल बघू मित्रांनो. मुख्य निवडणूक आयोग ज्ञानेश कुमार कितवे आहे? 26वे. आणि इतर 2 निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार प्लस सुखबीर संधू. नेक्स्ट. मुख्य निवडणूक आयुक्त हे देशातील निवडणुकांचे कामकाज पाहतात. निवडणूक आयोग निवडणुका निपक्षपणे पार पाडण्यासाठी जबाबदार असतो. नेक्स्ट. नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कॅग आर्टिकल 76. कोण आहे? संजय मूर्ती. कितवे? 15वे. लेखा नियंत्रक महासंचालक म्हणजेच CGA SS दुबे. कितवे आहेत? 28वे. नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कॅग हे सरकारी खर्चाचे ऑडिट करतात. तर लेखा नियंत्रक महासंचालक CGA हे सरकारी खात्यांचे व्यवस्थापन पाहतात. कॅग हे ऑडिट करतात आणि CGA हे मॅनेजमेंट बघतात. नेक्स्ट. सशस्त्र सेना प्रमुख. आता आपण सशस्त्र सेना प्रमुख बघू मित्रांनो. सर्वोच्च कमांडर राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू. वायुसेना प्रमुख अमरप्रीत सिंह 28वे. नौदल प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी 26वे. थल सेना प्रमुख उपेंद्र द्विवेदी 30वे. CDS चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ लेफ्टनंट जनरल अनिल चौहान. महासंचालक सैन्य ऑपरेशन्स मनोज कुमार कटियार. राष्ट्रपती हे सशस्त्र सेनाचे सर्वोच्च कमांडर असतात. वायुसेना, नौदल आणि थल सेना प्रमुख आपापल्या दलांचे नेतृत्व करतात. तर चीफ ऑफ डिफेन्स हे तिन्ही दलांमध्ये कोऑर्डिनेशन साधतात. नेक्स्ट. आता आपण सचिव आणि सल्लागार बघू. कॅबिनेट सचिव TV सोमनाथन. सल्लागार पंतप्रधानाचे सल्लागार अमित खरे, तरुण कपूर. पंतप्रधानाचे प्रधान सचिव
शशिकांत दास, संरक्षण वित्त सचिव गार्गी कौल, विदेश सचिव विक्रम मिस्त्री 35वे, गृह सचिव गोविंद मोहन, वित्त सचिव तुहिन कांता पांडे, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह, महसूल सचिव अजय सेठ, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार टी.व्ही. रविचंद्रन, मुख्य आर्थिक सल्लागार अनंत नागेश्वरन, प्रधान वैज्ञानिक सल्लागार अजय कुमार सूद. कॅबिनेट सचिव हे प्रशासनातील सर्वोच्च अधिकारी असतात, तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार NSA हे राष्ट्रीय सुरक्षा धोरणांवर सरकारला सल्ला देतात. नेक्स्ट आता आपण बघू गुप्तचर आणि तपास संस्थांचे प्रमुख. CVC सेंट्रल विजिलन्स कमिटी, त्याचे अध्यक्ष आहेत प्रवीण कुमार श्रीवास्तव. CBI चे संचालक प्रवीण सूद, मुख्य माहिती आयुक्त हिरालाल सामरिया. गुप्तचर विभाग IB यांचे प्रमुख तपन कुमार डेका. रॉ यांचे अध्यक्ष रवि सिन्हा. NIA महासंचालक राष्ट्रीय तपास संस्था यांचे अध्यक्ष आहे सदानंद दाते. ED संचालक अंमलबजावणी संचालनालय राहुल नवीन. NCB नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो याचे अध्यक्ष आहे अनुराग गर. CBI, IB, रॉ, NIA आणि ED यासारखे संस्था देशातील गुन्हेगारी आणि सुरक्षा संबंधित प्रकरणांची तपासणी करतात. नेक्स्ट आता आपण आयोग आणि समित्यांचे अध्यक्ष बघू. नीती आयोगाचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी. नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन कुमार बेरी, महत्वाचं आहे. नीती आयोगाचे CEO BVR सुब्रमण्यन. UPSC चे अध्यक्ष कोण आहेत? प्रीती सुदान. विधी आयोग त्यांचे अध्यक्ष आहे ऋतुराज अवस्थी. राष्ट्रीय महिला आयोग त्यांचे अध्यक्ष आहे विजया रहाटकर. राष्ट्रीय मागासवर्ग आयोग अध्यक्ष हंसराज गंगाराम अहिर. कर्मचारी निवड आयोग म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन त्यांचे अध्यक्ष आहे S गोपालकृष्णन. 7वे वेतन आयोग त्यांचे अध्यक्ष आहे अशोक कुमार माथुर. लोकपाल अध्यक्ष अजय माणिकराव खानविलकर. 16वे वित्त आयोगाचे अध्यक्ष आहे अरविंद पनगारिया. नीती आयोग, UPSC, विधी आयोग, महिला आयोग आणि वित्त आयोग हे विविध धोरणे आणि कायद्यांवर सरकारला सल्ला देतात. धन्यवाद मित्रांनो. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये आपले प्रश्न मांडा आणि याची PPT किंवा PDF तुम्हाला पाहिजे असेल तर खाली कमेंटमध्ये तुम्ही मेसेज करू शकता. जय हिंद, जय भारत.